आणि यानंतर पावसासंदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। मुसळधार पावसामुळे मुंबईमधल्या जोगेश्वरी परिसरामधला वीरा देसाई रोड पुन्हा एकदा पाण्याखाली। या मार्गावरती 2 ते 3 फूट पाणी, वाहतुकीला फटका। वीरा देसाई रोड परिसरामधल्या इमारतीमध्ये सुद्धा पाणी शिरलंय। मुंबईच्या सायन गांधी मार्केट परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं। दादरच्या हिंदमाता परिसरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा मुसळधार पावसाची हजेरी। आज सुद्धा या रस्त्यांवरती गुडघाभर पाणी साचलंय। मुसळधार पावसामुळे नवी मुंबईच्या जुईनगरमधल्या सबवेमध्ये पाणी साचलं। 1.5 ते 2 फूट पाण्यामधून मार्ग काढत असताना वाहन चालकांची कसरत। मुंबई उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये सुद्धा या पावसाचं पाणी शिरलं। यामुळे वाहतुकीवरती परिणाम झालाय। अंधेरी सबवे हा सखल भाग असल्यामुळे इथे सातत्यानं पाणी भरतंय। नवी मुंबई पनवेलमध्ये सकाळपासूनच पाऊस। वाशीच्या एपीएमसी भाजी बाजारामध्ये पाणी साचलंय। पावसामुळे नवी मुंबई आणि पनवेलमधल्या शाळांना आज सुट्टी। मुंबईच्या घाटकोपर ते दादर दरम्यान रेल्वे रुळांवरती पाणी साचलं। रुळावरती पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा वेगही मंदावला। ठाण्यामधल्या गायमुख घाट परिसरामध्ये एक बस बंद पडली आहे। त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाहतुकीची कोंडी झाली। क्रेनच्या सहाय्यानं ही बस बाहेर काढण्यात आली। ठाण्यामधल्या तलावपाळी परिसरामध्ये रस्त्यांवरती पाणी साचलं। त्यामुळे ठाणे स्टेशन आणि मार्केटच्या दिशेनं जाणारी वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। आजही पावसाचा जोर कायम आहे। ठाणे स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती पावसाचं पाणी साचलं। मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली। ठाण्याच्या रेल्वे स्थानकावरती तुफान गर्दी। लोकल सेवा उशिरानं सुरू असल्यामुळे वाहतुकीची कोंडी, तर सकाळपासून पडत असलेल्या पावसाचा टीएमटी बस सेवेला फटका। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे ठाण्यामधील प्रवासी थेट रेल्वे ट्रॅकवरती उतरले। भर पावसामध्ये नागरिकांची तारांबळ। सलग दुसऱ्या दिवशी ठाणे जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय। या पावसानं माजिवडा परिसरामध्ये मोठी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली। अवजड वाहनांमुळे तसंच सतत कोसळणाऱ्या पावसामुळे महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा। मुसळधार पावसामुळे मीरा भाईंदरच्या इंद्रलोक परिसरामध्ये झाड कोसळलं। सुदैवाने कोणतीही जीवितहानी वित्तहानी झाली नाहीये। मात्र झाड पडल्यामुळे या परिसरामधला मार्ग बंद झाला। वडाळा परिसरामध्ये मुसळधार पाऊस। याच पावसामुळे माटुंग्यावरून वडाळ्याच्या दिशेनं जाणारे रस्ते सध्या बंद झाले आहेत।